मालेगाव महानगरपालिकेची रणधुमाळी आता जोरात सुरू झालेली आहे। इतर निवडणुकाप्रमाणेच मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीतही घराणेशाहीचा बोलबाला दिसून येत आहे। यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार पण आहे आणि सामाजिक कार्यकर्ते पण आहे। त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की घराणेशाहीवर त्यांचं काय मत आहे। परंतु काय म्हणाल, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्हाला या घराणेशाहीकडे तुम्ही कसं बघतात आणि कशी घराणेशाही या मालेगाव महापालिकेत दिसून येते? घराणेशाहीला विरोध करत भाजपने सत्ता काबीज केली। गांधी कुटुंबियावरती सातत्याने ते टीका करत आले। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत इथे पूर्वापार घराणेशाही दिसून येते आहे। यापूर्वी महापालिकेची ही 5वी निवडणूक आहे। यापूर्वी 4 निवडणुका झाल्या। 4 निवडणुकांमध्ये 3 जे प्रमुख राजकीय पक्ष होते पूर्व भागातले, म्हणजे काँग्रेस पूर्वाश्रमीचा, जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तर या 3 घराण्यांमधले जे होते, म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचं घराणं, जनता दलाचे ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांचं घराणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस व कधी काँग्रेस जनता दल अशा 3ही पक्षात असलेले मोहम्मद युनूस ईसा यांचे घराणे, हे 3 घराणे पूर्व भागात प्रमुख आहेत। आजवर 8 महापौर झाले। 8 पैकी 6 महापौर या 3 घराण्यांमधले झालेले आहे। यावेळी पण पूर्वाश्रमीचं राष्ट्रवादी सोडून इस्लाम स्वतःचा पक्ष स्थापन केलेले आसिफ शेख यांच्या कुटुंबातले 5 सदस्य, त्यांची आई ताहिरा शेख, चुलता जलील शेख, भाऊ खालिद शेख, इम्रान शेख असे सदस्य उभे आहे। एमआयएमने पण घराणेशाही जोपासताना कुठलीही कमतरता कमी केलेली नाही। माजी नगराध्यक्ष मोहम्मद युनूस ईसा यांचे 3 पुत्र, माजी महापौर मलिक शेख, माजी स्थायी समिती सभापती खालिद शेख, माजी युनूस ईसा यांच्यासह त्यांच्या सून, चुलत भाऊ, भाऊजाई असे परिवारातले 7 पेक्षा अधिक सदस्य निवडणूक रिंगणात आहे। याशिवाय जनता दलाचे जनता दलाच्या पूर्वी श्रमाच्या, परंतु आता ज्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि इस्लामशी युती करून मालेगाव सेक्युलर फ्रंट स्थापन केला, त्या शाने निहाल अहमद आणि त्यांचे पती मुस्तकीम डिग्निटी हे समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत। पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागामध्ये गायकवाड परिवारातले 3 सदस्य निवडणूक रिंगणात आहेत। भाजपतर्फे सुनील गायकवाड, मदन गायकवाड आणि सुनील गायकवाड यांचे पुत्र दीपक गायकवाड आहे। असे सर्व कुठलाही पक्ष याला अपवाद राहिलेला नाहीये। शिवसेना थोडं काही प्रमाणात आहे, परंतु त्यांचे एका कुटुंबातले म्हणजे सखाराम घोडके यांची पत्नी लता घोडके आणि विनोद वाघ हे सासू जावई रिंगणात आहे। आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय म्हणाल का हे घराणेशाही जी आहे तर हे मग कार्यकर्त्यांचं काय? घराणेशाही म्हणजे एक प्रकारची मक्तेदारी आहे। सत्ता जर काबीज करायची असेल तर यांच्याच घरातले सभासद तिथे राहतात आणि त्याच्यामुळे सत्ता काबीज करणं सोपं असतं। आमचा उद्देश एकच आहे, सामाजिक दृष्टिकोनातून ह्या मालेगाव शहरात किती पक्ष असतील तो नंतरचा भाग आहे, परंतु जनतेने याचा विचार केला पाहिजे की घराणेशाहीला का प्राधान्य देतो आपण। घराणेशाहीमुळे काळ सोसावत चालला, विकासाचा मुद्दा राहिला नाही। जोपर्यंत एक हाती सत्ता येत नाही तोपर्यंत आमच्या मालेगाव शहराचा विकास होत नाही। आणि घराणेशाहीमुळे यांचा फायदा कसा आहे की हे तेच लोक रिपीट करतात, दुसऱ्यांना कार्यकर्ते दिसत नाही का? कार्यकर्त्यांनी मग काय फक्त चादरी उचलायच्या का? कार्यकर्त्यांकडे जरी पैसा नसेल तर पक्षाने दिला पाहिजे। आता उलट अवस्था आहे, तुम्ही इतके जमा करा त्यावर तुम्हाला तिकीट मिळेल। 11th आवरला शेवटी त्या कार्यकर्त्याचं तिकीट कापलं जातं आणि मग बंडखोरी होती। त्याच्यामुळे काय होतं, जनतेला कळायला मार्ग नाही का कोण उमेदवार आहे। प्रभाग रचना इतकी मोठी आहे, यांच्या सोयीनुसार राज्यकर्त्यांनी ही प्रभाग रचना केली आहे, जनतेच्या सोयीनुसार नाहीये। तिकडचा नगरसेवक कोण इकडच्यांना समजत नाही, इकडचा नगरसेवक कोण तिकडच्यांना समजत नाही, ही अवस्था या शहराची आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ही घराणेशाही संपली पाहिजे, तेव्हा मक्तेदारी संपेल आणि तेव्हा कुठे सत्तेसाठी एक हाताने सत्ता प्राधान्य होईल, तेव्हाच गावाचा विकास होईल। असं म्हटलं जातं एक पहिले राजेशाही होती आपल्या देशात, नंतर लोकशाही आली, पण आता ज्या निवडणुकीत जी घराणेशाही सुरू झाली याला काय म्हणाल तुम्ही? पण लोकशाहीचं जवळजवळ काही अस्तित्व राहिलंच नाही ना। पैसे द्या आणि मतं घ्या। मला तुम्ही सांगा, त्र्यंबकेश्वरला वोटिंग केली, नगराध्यक्ष उभा होता आणि 2 नगरसेवक उभे होते, 40,000। नगराध्यक्ष 20,000 देतो आणि नगरसेवक 10,000 देतो। माझे नातेवाईक येतील, त्यांना 8 मतं आहेत, त्यांना 3,20,000 रुपये मिळाले। कुठे गेला हा पैसा बजेटमध्ये? मग ही लोकशाही आहे का? लोकशाही नाही, हुकुमशाही आहे जवळजवळ। ही हुकुमशाही फक्त राजकीय लोकांच्या फायद्यासाठी आहे। त्यांनी रचना करायची,
त्यांनी सर्व गोष्टी ठेवायच्या आणि आपल्याकडे सत्ता ठेवायची, जेणेकरून आणि जरी सत्ता आली तर मला वाटतं बोटावर मोजण्या इतके नगरसेवक काम करतात, बाकी निधी विकून टाकता. मी तुम्हाला सांगतो, ठेकेदारी मक्तेदारीच फक्त तिथे होते, त्याच्यामुळे गावाचा विकास होणं शक्यच नाही. हुकुमशाही झालेली आहे, लोकशाहीचा खून आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर या घराणेशाहीला अनेकांचा विरोध आहे, कारण ही आता लोकशाही नाही तर घराणेशाही सुरू झाली आणि ही लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत मालेगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव.